तर काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यावर काय बोलणार? अजित पवार यांनी काँग्रेसला हा उपरोधिक टोला लगावलाय। काँग्रेसनं पुण्यामध्ये राष्ट्रवादीसोबत यायला नकार दिलाय आणि त्या संदर्भात अजित पवारांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रेवती हिंगवे सध्या आपल्यासोबत आहेत। रेवती, अजित पवारांनी एक प्रकारे काँग्रेसला हा उपरोधिक टोला लगावलेला आहे, नेमकं काय घडतंय पुण्यात? नक्कीच सागर, आज काहीच वेळापूर्वी आपण NDTV मराठीवरती बघितलं होतं की काँग्रेस जे आहे ते पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी सोबत येणार नाही, कारण तर दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्रित येऊन लढतायत आणि त्यामुळे काँग्रेस ठाकरे गटासोबत जाणार का अशी चर्चा खरं तर सुरू झालेली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये बैठक झालेली होती। याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याबद्दल विचारणा केलेली असताना त्यांनी सांगितलं, काँग्रेस मोठा पक्ष आहे, मी याबद्दल काय बोलणार, असं उपरोधिक टोला त्यांनी तिथे काँग्रेस पक्षाला दिलेला आहे। तर एकंदरीतच पुण्यातली काँग्रेसची परिस्थिती बघता खरंच त्यांना ठाकरे गटासोबत जात पुणे महानगरपालिकेकडे लढवणं शक्य आहे का? आणि त्यामध्ये काँग्रेसने असं देखील सांगितलेलं आहे की ठाकरे गटाने जे काही त्यांच्या वाटेला जागा येतील त्यातूनच मनसेला जागा देण्यात यावं। तर एकंदरीतच आत्ताची परिस्थिती काँग्रेसची पुण्यातली बघता हे सगळं त्यांना शक्य असणार आहे का? सागर, निश्चितच रेवती, खरं तर काँग्रेस सोबत जाण्यासाठी त्यांना फोन करणारे अजित पवार या पद्धतीनं खोचक टीका करताना दिसतात। एकूणच दोघांचीही चर्चा फिसकटल्याचं यातून स्पष्ट होत आहे। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।